क्लास 10 सायन्स पार्ट 1 त्यामधला 4th चॅप्टरचा अभ्यास आपण करतोय. चॅप्टरचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट किंवा इलेक्ट्रिक करंटचा परिणाम काय असतो या टॉपिकचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. इलेक्ट्रिक करंटचा अभ्यास आपण क्लास 9 मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये केलेला आहे. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतो, इलेक्ट्रिक करंटचा चार्ज सोबत काय रिलेशन असतं किंवा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स ज्याला बऱ्याचदा आपण व्होल्टेज बोलतो तो का गरजेचा असतो किंवा पोटेन्शियल डिफरन्समुळे इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो, ओम्स लॉ काय असतो, कंडक्टर, इन्सुलेटर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण क्लास 9 मध्ये केलेला आहे. या इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट काय असतात त्याचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. आता इफेक्ट म्हणजे काय तर मेजरली हा चॅप्टर आपण 3 पार्ट किंवा 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट आपल्याला बघायचं आहे एनर्जी ट्रान्सफर इन सर्किट और इन इलेक्ट्रिक सर्किट. त्यानंतर सेकंड आपल्याला बघायचं आहे हीटिंग इफेक्ट आणि थर्ड आहे मॅग्नेटिक इफेक्ट. हे सगळे येणार आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिकच्या अंडर. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हे इफेक्ट्स काय आहे, फॉर एक्झाम्पल अगदी सिंपल एक्झाम्पल एनर्जी ट्रान्सफर इन सर्किट. याचा अर्थ काय किंवा यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक करंट येतो, इलेक्ट्रिसिटी येते, ज्यावेळेस मी बटन ऑन करणार, ठीक आहे, सपोज मी एक स्विच ऑन केला, या स्विच ऑन केल्यामुळे काय झालं, लाईट ऑन झाली किंवा एखादा बल्ब ऑन झाला. मग इथे काय होतंय, ज्यावेळेस मी स्विच ऑन करते म्हणजे इथे कोणती एनर्जी असणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी, राईट. ज्यावेळेस मी स्विच ऑन करते, लाईट लागतो, बल्ब लागतोय, म्हणजे तिथे या इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन होतं आहे लाईट एनर्जीमध्ये किंवा हीट एनर्जीमध्ये. ठीक आहे, हे बल्बचं एक्झाम्पल घेतलं, बाकी तुम्ही कोणतं एक्झाम्पल घ्या, फॅनचं एक्झाम्पल घ्या किंवा तुम्ही आयनचं एक्झाम्पल घ्या, इस्त्रीचं एक्झाम्पल घ्या, प्रत्येक केसमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन दुसऱ्या एका फॉर्ममध्ये दुसऱ्या अनदर फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये होतं आहे. तर हा जो इफेक्ट आहे इथे होत काय, इथे एका फॉर्ममधून एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते किंवा आपण असं बोलू शकतो इथे एनर्जी ट्रान्सफर होते. तर याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे या टॉपिकमध्ये, एनर्जी ट्रान्सफर इन सर्किट. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट काय की सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर करणे हा एक इफेक्ट आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. इथे आपण जूल्स लॉ सुद्धा डिस्कस करणार आहोत. जूल्स लॉ जो आपण असं लिहितो H=I²RT. मग हा लॉ काय आहे किंवा याचा डेरिव्हेशन काय याचा सुद्धा अभ्यास आपण इथे करणार आहोत. सो फर्स्ट इफेक्ट झाला एनर्जी ट्रान्सफर इन सर्किट. सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर झाली, एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये गेली, त्याचं एक एक्झाम्पल. त्यानंतर हीटिंग इफेक्ट. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन हीट एनर्जीमध्ये सुद्धा होऊ शकतं. हीट ही एक अनदर फॉर्म ऑफ एनर्जी आहे. फॉर एक्झाम्पल याचा यूज कुठे केला जातो, जे आपले गीझर असतात किंवा आपण ज्याला इस्त्री बोलतो आयन असतं त्याच्यामध्ये याचा इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन हीट एनर्जीमध्ये करून ते इक्विपमेंट चालवले जातात. ठीक आहे, सो दिस इज हीटिंग इफेक्ट. इलेक्ट्रिक करंटमुळे हीटिंग इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतो आणि या हीटिंग इफेक्टचा यूज करून बरेचसे इक्विपमेंट चालवले जातात. सो त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक इफेक्ट. मॅग्नेटिक इफेक्ट ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरमधनं किंवा करंट कॅरिंग एखादी कॉईल असेल त्याच्यामध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळेस तिथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो आणि मग ह्या मॅग्नेटिक फील्डचा यूज करून बरेचसे काही ॲप्लिकेशन आहे. सो हा मॅग्नेटिक इफेक्ट कसा आहे म्हणजे करंट ज्यावेळेस पास होतो त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होतो, तो कशा प्रकारे यूज केला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे मॅग्नेटिक इफेक्टमध्ये. यामध्ये आपण काही रूल्ससुद्धा बघणार आहोत, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, त्यानंतर राईट हँड रूल, राईट हँड थंब रूल, त्यानंतर आपण मोटर बघणार आहोत, जनरेटर बघणार आहोत, मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतो, जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. तर समजलं बेसिकली आपल्याला काय बघायचं आहे की इलेक्ट्रिक करंटचा यूज आपण कशा प्रकारे करू शकतो, त्याचा इफेक्ट कसा होतो या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. फर्स्ट असणार आहे एनर्जी ट्रान्सफर, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हीटिंग इफेक्ट आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक इफेक्ट. तर सगळ्यात आधी आपण सुरू करूया एनर्जी ट्रान्सफर इन द सर्किट. अगदी सिंपल टॉपिक आहे. सो इलेक्ट्रिक करंटचा फर्स्ट इफेक्ट एनर्जी ट्रान्सफर इन सर्किट. व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस आपण बोलतो, इलेक्ट्रिक करंट म्हणजे आपण काय बोलतो, इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ चार्ज और रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. इलेक्ट्रिक करंट आपण कशाने दाखवतो, आय या लेटरने दाखवतो आणि आपण कशामध्ये मेजर करतो, त्याचं युनिट असतं, करंटचं युनिट असतं ॲम्पियर, जो आपण कॅपिटल एने दाखवतो. हे सगळं आपल्याला माहिती. इलेक्ट्रिक करंट आपण कॅपिटल आय या लेटरने दाखवतो आणि त्याचं युनिट असतं ॲम्पियर और मिली ॲम्पियर. जनरली आपण ॲम्पियरच यूज करतो. सो हे त्याचं युनिट असतं. व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. एखादा कंडक्टर असेल, वायर असेल, त्यामधून ज्यावेळेस चार्ज फ्लो होतोय त्याचा जो रेट असतो त्याला आपण बोलतो करंट. ठीक आहे, आता
चार्ज आपण कशाने दाखवतो, चार्ज आपण क्यू या लेटरने दाखवतो. ज्यावेळेस आपण रेट बोलतो, रेट म्हणजे काय, पर युनिट टाइम आलाच पाहिजे. त्यामुळे करंटला आपण कसं लिहितो, करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, म्हणजेच काय, I इज इक्वल टू क्यू अपॉन टी, चार्ज अपॉन टाईम, राईट. दॅट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. एक बेसिक रिलेशन आपल्याला माहिती, यामध्ये चार्ज आपण मेजर करतो कुलोममध्ये आणि टाईम सेकंडमध्ये, आणि करंट आपण मेजर करतो ॲम्पियरमध्ये. सो हे आपण एनी दाखवतो, त्यानंतर सी आणि एस. हे सगळं आपल्याला माहिती आहे. करंट प्रोड्यूस असाच होतो का, म्हणजे एखादी वायर आहे त्यामधून करंट लगेच प्रोड्यूस होतो का, नाही. करंट प्रोड्यूस होण्यासाठी नेहमी पाहिजे पोटेन्शियल डिफरन्स, राईट. जसं आपण एक्झाम्पल बघितलेलं की ज्यावेळेस 2 वॉटर टँक असेल, त्यामध्ये असणाऱ्या पाण्याची लेवल खालीवर असेल, म्हणजे एक टँक आहे तिथे पाण्याची लेवल इथे आहे, दुसरी टँक आहे तिथे पाण्याची लेवल अशी आहे, तर काय होतं, इथे डिफरन्स ऑफ लेवल आहे, त्यामुळे इथे वॉटर फ्लो होतोय. किंवा हीट जी असते, हीटसुद्धा काय, हाय टेम्परेचर पॉईंटपासून लो टेम्परेचर पॉईंटकडे मूव्ह होते. म्हणजेच काय, तिथे काय ते डिफरन्स पाहिजे, इथे लेवलचा डिफरन्स आहे, इथे टेम्परेचरचा डिफरन्स आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस करंट फ्लो व्हायचा असतो, करंट फ्लो होताना व्होल्टेजचा डिफरन्स पाहिजे. म्हणजे एखादी वायर आहे, या वायरमधून जर करंट फ्लो करायचं असेल तर हे जे 2 एंड असणारे याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स पाहिजे, पोटेन्शियलचा डिफरन्स पाहिजे. जेव्हा इथे पोटेन्शियल डिफरन्स असेल त्याच वेळेस करंट फ्लो होणार आहे. यावर आधारित आपण ओम्स लॉ सुद्धा बघितला. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आपण काय बोलायचं, V अपॉन I इज इक्वल टू R, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट इज इक्वल टू रेजिस्टन्स. हे सुद्धा आपण हा एक लॉ आपण बघितला. यामध्ये रेजिस्टन्स असतो तो आपण ओहममध्ये मेजर करतो, याला बोलतो ओहम. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. त्यानंतर कंडक्टर म्हणजे काय, असं मटेरियल किंवा असं सबस्टन्स की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स खूप जास्त असतात, सो दॅट करंट कॅन इझिली पास थ्रू इट, त्याला आपण बोलतो कंडक्टर. इन्सुलेटर म्हणजे काय, त्याच्या ऑपोजिट, ज्याच्यामधून करंट इझिली पास होत नाही किंवा करंट ऑलमोस्ट नाहीच असतो पास होणारा, त्याला आपण बोलतो इन्सुलेटर. एक्झाम्पल ऑफ कंडक्टर, कॉपर, ॲल्युमिनियम, गोल्ड असे जे मेटल असतात हे कंडक्टर असतात. इन्सुलेटर वूड म्हणा, किंवा मग इन्सुलेटरचं एक्झाम्पल वूड, त्यानंतर आपण बोलू शकतो कॉटन, असे जे मटेरियल असतात ज्याच्यामधून करंट पास होऊ शकत नाही, त्याला आपण बोलतो इन्सुलेटर. आता हे सगळं आपण क्लास 9 मध्ये डिस्कस केलं. याचा आपल्याला आता ह्या इलेक्ट्रिक करंटचा किंवा करंट काय असतो, या इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट आपल्याला बघायचा आहे एनर्जी ट्रान्सफरच्या फॉर्ममध्ये. त्यासाठी आपण एक सिम्पल सर्किट कन्सिडर करूया, इलेक्ट्रिक सर्किट. सर्किट म्हणजे काय, असं एक क्लोज लूप असतो की ज्याच्यामध्ये डिफरंट कंपोनंट्स एकमेकांना कनेक्टेड असतात, त्याला आपण बोलतो सर्किट. सो एक सिम्पल सर्किट मी इथे ड्रॉ करते की ज्याच्यामध्ये सपोज अशी इथे एक वायर आहे, ठीक आहे, एक वायर कनेक्टेड आहे, किंवा आपण असं कन्सिडर करूया, सपोज एक रेजिस्टन्स आहे, तो रेजिस्टन्स मी असा दाखवते, ठीक आहे. रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आपण कशाने दाखवतो, आर या लेटरने. आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट ड्रॉ करायचं आहे. सर्किट ड्रॉ करायचं, इथून करंट पास झाला पाहिजे. करंट पास व्हायला पाहिजे म्हणजेच काय, आपल्याला काय लागणार आहे, करंट पास होण्यासाठी काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे. पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला कसा मिळणार आहे, सपोज या सर्किटमध्ये जर मी एक बॅटरी जॉईन केली किंवा एखादा पॉवर सप्लाय ठेवला, तर ह्या बॅटरीमुळे किंवा पॉवर सप्लायमुळे काय प्रोड्यूस होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स, आणि त्यामुळे या सर्किटमधून करंट पास होणार आहे. करंट इथून निघेल असा, पॉझिटिव्ह टर्मिनलपासून आपण करंट दाखवतो असा, आणि त्यानंतर इथून तो रिटर्न होणार आहे, ठीक आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर हा करंट जर मला कंट्रोल करायचा असेल, त्यासाठी मी इथे दाखवणार एक कीचा यूज काय असतो की सपोज ज्यावेळेस ही की ओपन असेल त्यावेळेस काय होणार आहे, सर्किटचा हा पार्ट आणि हा पार्ट हे कनेक्टेड नाही आहे, त्यामुळे इथून करंट पास होणार नाही, रेजिस्टन्समधून करंट पास होणार नाही. ज्यावेळेस की क्लोज असेल म्हणजे काय, इथे क्लोज पाथ आहे, त्यामुळे इथून करंट निघेल, ह्या पाथमधनं असा जाऊन तो रेजिस्टन्समधून पास होणार आहे. सो हे असतं कीचं फंक्शन. त्यानंतर आपण बघितलं की ज्यावेळेस इथून पास होणार, सर्किटमधून पास होणार, जर मला करंट मेजर करायचं असेल, करंट मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो, ॲमीटर. ॲमीटर म्हणजे काय, ॲमीटर आपण कसा दाखवतो, ॲमीटरचा सिम्बॉल असतो, एक सर्कल ड्रॉ करायचा, त्यामध्ये ए लिहायचा. याचा अर्थ काय, दिस इज ॲमीटर. ॲमीटरचं फंक्शन काय असतं, ॲमीटर सर्किटमधून जाणारा करंट चेक करतो किंवा करंट मेजर करतो. ॲमीटर, ॲम्पियर, करंट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. करंट आपण ॲम्पियरमध्ये मेजर करतो, त्यामुळे ॲमीटर ॲम्पियर किंवा करंट मेजर करतो असं आपण बोलू शकतो. त्यानंतर सेकंड व्होल्टमीटर. व्होल्टमीटर काय करतं, व्होल्टमीटर 2 पॉईंटच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. तर आपण हे सुद्धा बघितलेलं की ॲमीटर जेव्हा सर्किटमध्ये मला कनेक्ट करायचं असेल, ॲमीटर मी नेहमी सिरीजमध्ये कनेक्ट करणार, रेजिस्टन्सच्या सिरीजमध्ये ॲमीटर कनेक्ट करणार. आणि व्होल्टमीटर आपण कधी सिरीजमध्ये कनेक्ट करत नाही. व्होल्टमीटर हा नेहमी आपण पॅरललमध्ये कनेक्ट करतो, म्हणजे हे जे 2 पॉईंट आहे याच्या अक्रॉस मी व्होल्टमीटर कनेक्ट करणार आहे. हे सुद्धा आपण बघितलेलं, ॲमीटर, व्होल्टमीटर, की, आणि ठीक आहे. हे झाले बेसिक सर्किटमध्ये असणारे कंपोनंट्स. ओके, आता होणार काय, ज्यावेळेस इथे पोटेन्शियल डिफरन्स मी
इथे बॅटरी जॉईन केलेली आहे, बॅटरी कनेक्ट केलेली आहे, म्हणजे काय इथे पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होते, त्यामुळे करंट फ्लो होतोय. हा करंट इथून पास होणार, की जर क्लोज असेल तर करंट असा पास होणार, रेझिस्टन्समधून जाणार आणि परत इथे येणार आहे. आता इथे हा जो मी रेझिस्टन्स मी कन्सिडर केलेला आहे, इथे जस्ट मी रेझिस्टन्स मेन्शन केलेला आहे. या रेझिस्टन्सऐवजी एखादी वायर असू शकते, एखादा इक्विपमेंट असू शकतं. फॉर एक्झाम्पल बल्ब असेल किंवा इलेक्ट्रिक हीटर असेल किंवा एखादी मोटर असेल. या प्रत्येकामध्ये रेझिस्टन्स तर असणारच आहे, त्यामुळे ह्या रेझिस्टन्सऐवजी तुम्ही इक्विपमेंटसुद्धा मेन्शन करू शकता. आता एनर्जी ट्रान्सफर म्हणजे काय होतं, इथून एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी निघते, बरोबर. बॅटरी आहे म्हणजे कोणती असणार आहे, इलेक्ट्रिक. अगदी सिंपल आहे, इलेक्ट्रिक एनर्जी आहे. सपोज जर मी इथे बल्ब कनेक्ट केलेला असेल, या रेझिस्टन्सच्या ऐवजी इथे बल्ब असता म्हणजे किंवा रेझिस्टन्स जे सपोज जर मी बल्ब कन्सिडर करते, तर मग काय होणार आहे, ही जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे किंवा ह्या एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, या एनर्जीचं कन्वर्जन होईल हीट अँड लाईट एनर्जीमध्ये, बरोबर. लाईट पडणार आहे आणि बल्ब थोडा गरमसुद्धा होतो, सो हीट अँड लाईट एनर्जीमध्ये होतो असं आपण बोलू शकतो. सपोज याच्याऐवजी जर हीटर असेल तर काय होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, हीट एनर्जीमध्ये होणार आहे, बरोबर. हीट एनर्जीमध्ये होणार आहे, त्यामुळेच पाणी गरम होणार आहे. सो इथे काय होते, इथे एनर्जी ट्रान्सफर होते किंवा एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. सो दिस इज अनदर एक्झाम्पल. याच्याऐवजी जर मोटर असेल, मोटर आहे म्हणजेच काय, मोटर काय असतं की आपण जेव्हा इलेक्ट्रिक सप्लाय देतो, इलेक्ट्रिक एनर्जी देतो, त्यानंतर ती मोटर रोटेट होते किंवा आपण असं बोलू शकतो की इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, मेकॅनिकल एनर्जी. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी याला पण काय बोलतो, मेकॅनिकल एनर्जी. सो हे सुद्धा झालं अनदर फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट काय असतो, एक इफेक्ट असतो की इलेक्ट्रिक करंटमुळे सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर होऊ शकतो. त्यासाठी हे सगळे एक्झाम्पल आहे. ओके, आता ज्यावेळेस आपण पॉवर बोलतो, इलेक्ट्रिक पॉवर, ठीक आहे. इलेक्ट्रिक पॉवरला आपण कसं मेन्शन करतो, इलेक्ट्रिक पॉवर इज नथिंग बट एनर्जी अपॉन टाइम, राईट. व्हॉट इज पॉवर, पॉवर इज एनर्जी अपॉन टाइम. हे आपण क्लास 9मध्ये सायन्समध्ये बघितलेलं आहे. सो इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. पॉवर आपण दाखवतो पी नी, त्यानंतर एनर्जी आपण दाखवतो ई नी आणि टाइम दाखवतो आपण स्मॉल टी नी. ओके, आता ही एनर्जीला आपण कसं डिफाईन करू शकतो, एनर्जी म्हणजे आपल्याला माहिती की आपण बोलतो की वर्क आणि एनर्जी इंटरचेंजेबल असतात. सो एनर्जीला मी वर्क डन सुद्धा बोलू शकते, वर्क डन अपॉन टाइम. आता हे वर्क डन काय असणार किंवा इलेक्ट्रिक वर्क डन म्हणजे काय असणार, सपोज एक चार्ज आहे क्यू. हा चार्ज सपोज मला एका पर्टिक्युलर पोटेन्शियल डिफरन्स थ्रू मूव्ह करायचा असेल, पोटेन्शियल डिफरन्स सपोज जर मी व्ही कन्सिडर केला, सपोज क्यू हा चार्ज मला व्ही या पोटेन्शियल डिफरन्समध्ये मूव्ह करायचा असेल, त्यावेळी जे वर्क डन होणार आहे ते असणार आहे इलेक्ट्रिक वर्क डन किंवा हे वर्क डन, याला आपण बोलू इलेक्ट्रिक वर्क डन. ठीक आहे, तर वर्क डन म्हणजे काय असणार, समजलं वर्क डन म्हणजे काय हे सुद्धा आपण डिस्कस केलं. व्हॉट इज वर्क डन, इलेक्ट्रिक वर्क डन म्हणजे काय, सपोज एक पॉईंट आहे ए, एक पॉईंट आहे बी, या दोन पॉईंटच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही ए बी. एक चार्ज आहे क्यू, सपोज हा चार्ज क्यू मला ह्या पोटेन्शियल डिफरन्स थ्रू मूव्ह करायचं असेल, मूव्ह करायचं आहे तिथे काय ते वर्क डन होणार आहे, ते जे वर्क डन असणार ते असणार आहे इलेक्ट्रिक वर्क डन. आणि त्यासाठी इलेक्ट्रिक वर्क डन आपण लिहितो क्यू इंटू व्ही, चार्ज इंटू जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे त्याचा प्रॉडक्ट. सो इलेक्ट्रिक वर्क डन इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. त्यामुळे इलेक्ट्रिक पॉवरला मी असं लिहू शकते पी इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम म्हणजे क्यू व्ही अपॉन टी असं लिहू शकते, बरोबर. एनर्जी वर्क डन आपण इक्विव्हॅलंट कन्सिडर करतो, त्यामुळे एनर्जीला मी क्यू इंटू व्ही अपॉन टी असं लिहू शकते. देअरफॉर पी इज इक्वल टू, याला मी असं अरेंज करणार व्ही इंटू क्यू अपॉन टी, व्ही इंटू क्यू अपॉन टी. आताच आपण बघितलं चार्ज, व्हॉट इज चार्ज, चार्ज इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ करंट. व्हॉट इज करंट, करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. सो रेट आहे म्हणून डिवायडेड बाय टी. सो आय इक्वल टू क्यू अपॉन टी. हा सुद्धा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, त्यामुळे या क्यू अपॉन टीला मी आयने रिप्लेस करू शकते. सो इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला मला काय मिळतो, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. ठीक आहे, पॉवर आपण दाखवतो पीने. सायंटिस्ट जूल नावाचे एक सायंटिस्ट आहे, आपल्याला माहिती आहे. सो सायंटिस्ट जूल यांनी काय सांगितलं की सपोज एक सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये हीट जनरेट होते. ठीक आहे, हीट जनरेट होते, तर ही जी जनरेटेड हीट असणार आहे ही हीट या सर्किटशी रिलेटेड असणार आहे. ठीक आहे, सो दिस जनरेटेड हीट इज डायरेक्टली रिलेटेड टू सर्किट. ते कसं, हीट म्हणजे काय, हीट इज अनदर फॉर्म ऑफ एनर्जी, एनर्जीचं फॉर्म आहे. ज्यावेळेस आपण हीट बोलतो, हीट म्हणजे काय असणार आहे, फॉर्म ऑफ एनर्जी असणार आहे. आत्ताच आपण बघितले रिलेशन पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम, त्यामुळे याला आपण मॉडिफाय करून असं लिहू शकतो पॉवर इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम म्हणजेच काय, एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम, राईट. एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. इवन आपण सायन्समध्ये हे बघितलेलं की पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. सो एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. इलेक्ट्रिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर इंटू टाईम.
इलेक्ट्रिक एनर्जी जर मी ईने दाखवली, पॉवर आपण दाखवणार पीने आणि टाईम असणार आहे टीने, इज इक्वल टू पी इंटू टी. आत्ताच आपण काय बोललो, आता ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी म्हणजे मी कोणती एनर्जी कन्सिडर करते, हीट एनर्जी, राईट, हीट एनर्जी. सो जूलच्या अकॉर्डिंग ते म्हणत होते की सर्किटमध्ये जनरेट होणारी जी हीट एनर्जी असते ही या सर्किटशी डिरेक्टली रिलेटेड असते. कशी रिलेटेड असते? सो हीट एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पॉवर इंटू टाईम. इलेक्ट्रिक पॉवरचं आत्ताच आपण डेरिवेशन बघितलं, व्ही इंटू आय इंटू टी. हीट एनर्जी इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी. जर तुम्ही इथे एक पॉईंट ए कन्सिडर केला, एक पॉईंट बी कन्सिडर केला, तर हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही, याला तुम्ही व्ही ए बी असं लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, व्ही लिहा किंवा व्ही ए बी लिहा, म्हणजे ह्या दोन पॉईंटच्या अक्रॉस असणार पोटेन्शियल डिफरन्स. सो हीट एनर्जी इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी. हे आपण कसं लिहिलं, बिकॉज पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. ठीक आहे, आता अजून एक आपण ओम्स लॉ बघितलेला लास्ट क्लासमध्ये. ओम्स लॉ काय सांगतो, व्ही अपॉन आय इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑर कॉन्स्टंट. व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर. याचा यूज मी इथे करू शकते, कसा, कारण व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर, त्यामुळे व्हीला मी असं लिहू शकते, इथेच लिहूया आपण, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर बाय ओम्स लॉ. हा व्ही आहे, हा व्ही मी आय आरने रिप्लेस करेल, आय आर इंटू आय इंटू टी. याला मी असं लिहिणार आय स्क्वेअर आर इंटू टी. सो ही जी हीट एनर्जी प्रोड्यूस होते, ह्या हीट एनर्जीचा फॉर्म्युला किंवा हीट एनर्जी प्रोड्यूस काय असणार आहे, आय स्क्वेअर आर इंटू टी. खूप एक स्टँडर्ड रिलेशन आहे, खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे. हे रिलेशन नेहमी लक्षात ठेवा, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आणि हे जे रिलेशन आहे याला आपण बोलतो जूल्स लॉ. काय बोलतो आपण, जूल्स लॉ. जूल्स या सायंटिस्टच्या नावावरून आपण याला बोलतो जूल्स लॉ. सो व्हॉट इज जूल्स लॉ? जूल्स लॉ काय सांगतो, हीट प्रोड्यूस इन अ सर्किट. आता ही जी एनर्जी आहे, ही जी हीट प्रोड्यूस होते, आपण त्याला बोलू शकतो हीट प्रोड्यूस. हीट प्रोड्यूस इन अ सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट, रेजिस्टन्स अँड टाईम. म्हणजे त्या सर्किटचा रेजिस्टन्स किती आहे, त्या सर्किटमधनं किती करंट पास होतं आणि किती टाईमसाठी पास होते, या सगळ्या फॅक्टरवरती हीट प्रोड्यूस डिपेंड करते. याला बोलतो जूल्स लॉ ऑफ हीटिंग. याला आपण काय बोलतो, जूल्स लॉ ऑफ हीटिंग. तर यावर आधारित काही न्यूमरिकलसुद्धा तुम्हाला दिलेलं असतं. असं सांगितलं असतं की सपोज एक सर्किट आहे, त्याचा रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही आहे, या सर्किटमधून एवढ्या टाईमसाठी एवढा करंट पास होते, मग तिथे प्रोड्यूस झालेली हीट काय असणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी. याला आपण बोलतो जूल्स लॉ ऑफ हीटिंग. समजलं इलेक्ट्रिक करंटचे काय इफेक्ट असतात, त्यामध्ये आपण फर्स्ट टॉपिक कव्हर केला, एनर्जी ट्रान्सफर इन अ सर्किट. सिंपल होता, एखादा सर्किट असेल, सर्किटमध्ये एका फॉर्ममधून एनर्जीचं दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्जन होतं, किंवा यालाच आपण बोलतो एनर्जी ट्रान्सफर. ठीक आहे, त्यामध्ये एक सिंपल सर्किट आपण दाखवलं. यामध्ये तुम्ही रेजिस्टर ऐवजी बल्ब मेन्शन करू शकता, हीटर, मोटर किंवा दुसरं कोणते इक्विपमेंट मेन्शन करू शकता. आपण सगळ्यात आधी एक रिलेशन बघितलं, एक रिलेशन आपण मेन्शन केला, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. त्यासाठी आपण हे एक बेसिक रिलेशनचा यूज केला, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. त्यावरून आपल्याला हे एक रिलेशन मिळालं. त्यानंतर आपण जूल्स लॉ बघितला, जूल्स लॉ ऑफ हीटिंग. जूल्स लॉ ऑफ हीटिंग काय सांगतो की सर्किटमध्ये प्रोड्यूस झालेली जी हीट असते ही डिरेक्टली या सर्किटमध्ये डिपेंड करते. कशी डिपेंड करते, त्या सर्किटमधून किती करंट पास होतो, किती त्या सर्किटचा रेजिस्टन्स आहे, किंवा किती टाईमसाठी पास होते, ह्या सगळ्या फॅक्टरवरती ह्या व्हॅल्यू डिपेंड असतात. याला आपण बोलतो जूल्स लॉ ऑफ हीटिंग. ओके, यामध्ये युनिट मेन्शन करायचं आहे. पॉवर आपण कशामध्ये मेजर करतो, पॉवर आपण मेजर करतो वॅटमध्ये. त्यानंतर व्होल्टेज आपण मेजर करतो व्होल्टमध्ये. करंट मेजर करतो आपण ॲम्पियरमध्ये. त्यानंतर एनर्जी असते जूलमध्ये, चार्ज कुलोममध्ये. अजून काय राहिलं, व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स ओममध्ये. ठीक आहे, आता यावर आधारित काय आपण न्यूमरिकल्स बघूया. न्यूमरिकल्स सॉल्व करताना आपल्याला कोणते कोणते रिलेशन यूज करायचे. फर्स्ट, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. त्यानंतर ओम्स लॉ, व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर. आणि त्यानंतर करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. मे बी हे जे रिलेशन आहे याचा यूज आपल्याला करावा लागणार आहे.